नमस्कार. मी अरविंद आठले. मागच्या भाषणामध्ये आपण प्राणायामाचा अभ्यास केलेला होता. विशेषतः भ्रामरी आणि षण्मुखी या दोन मुद्रा, हे दोन प्राणायाम, याच्यातून नाद आणि प्रकाश कसा उत्पन्न होतो आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर मनोलय होऊन आपण कसे आणखीन पुढे जातो ध्यानामध्ये. नामस्मरण किती गुंतून करतो, नामस्मरणात रंगून जाऊन ते नाम आपल्यापुढे उभं राहतं, अशी परिस्थिती उत्पन्न होते. याचा आपण थोडक्यात काही परामर्श केला, थोडा अभ्यास केला. आता प्रकाशरूप परमात्म्याचा साक्षात्कार होणं म्हणजे परब्रह्माचं दर्शन होणं. आणि प्रकाशरूप हे निर्गुण, निराकार आणि निरालंब अशा प्रकारे आहे. सच्चिदानंद आपण परमेश्वराला म्हणतो, सच्चित आनंद. ज्या ठिकाणी या सर्वांचा लय होऊन एक वेगळ्या विशेष अशा आनंदाच्या ठिकाणी आपण जातो, ती अवस्था असते सच्चिदानंद. ही सद्गुरूंची अवस्था असते. सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य साधकाला याची कल्पना येणं शक्य नाही. त्यांनी फार त्या फंदात पडू नये. जास्ती जर मागे लागलं तर मग काहीच पदरात पडत नाही. हळूहळू एक एक पायरीने आपण पदरात आणणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण बजावत राहावं. आपल्याला उत्तम साधक व्हायचं आहे, एवढं आपण लक्षात ठेवावं. आता हे जे अनाहत नाद आपण ऐकतो किंवा षण्मुखीमध्ये प्रकाश पाहतो, हा प्रकाश या आज्ञाचक्रात आपल्याला दिसतो. आणि नादानुसंधान आणि हा प्रकाश यांचं जर मिलन आपण चांगल्या प्रकारे करू शकलो, जे आपल्याला गुरु करून देतात, यातलं आपण काही करत नाही, हळूहळू सर्व आपण गुरूंच्या स्वाधीन करावं लागतं. तेव्हा ह्या दोन गोष्टींचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रकाश आणि नाद. परब्रह्माच्या सगुण रूपाचं दर्शन साधकाला प्रकाशरूप किंवा नादरूप याच्यात झालं तरी हे दर्शन होणार हे नक्की असतं. अनुसंधान आपलं चांगलं जमलं पाहिजे, आपली धारणा चांगली झाली पाहिजे. प्रयत्न केल्याबरोबर लगेच काही फळ कुठल्याही गोष्टीचं मिळत नाही आणि असं मिळालेलं फळ टिकतही नाही. हा भाग तुम्ही लक्षात घ्या. तेव्हा परमेश्वराच्या खऱ्या सगुण रूपाचं धारण करायचं असेल ध्यान, तर नामस्मरण करा. नामस्मरण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नामाशिवाय दुसरा श्रेष्ठ मंत्र कुठला नाही. नाम हे गुरुपणी दिलेलं असेल तर ते अत्यंत श्रेष्ठ असतं. आणि या प्रकाशरूप ध्यानाच्या योगानं अगर नादानुसंधानानं शेवटचा लय प्राप्त करून घेता येतो, हे जरी खरं असलं तरी नादानुसंधानाने जे लय येते ती सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. एका दृष्टीने नाद हा आहे वायुस्वरूप, हे ब्रह्माचं मूळ स्मरण आहे. आणि वायूचा लय गगनस्वरूपात होणं हे स्वाभाविक आहे. शिवाय शब्द हा आकाशाचा गुण आहे. कुठलंही नामसंकीर्तन करतात तेव्हा हा शब्द वापरतात. श्रीराम जय राम जय जय राम हे किंवा अशा प्रकारे जे आपण करतो, या नादाचा परिणाम कुठे होतो याकडे आपलं लक्ष पाहिजे आणि त्या ठिकाणी तो लीन झाला पाहिजे. आणि साक्षात्कार होऊन पूर्णावस्था जरी प्राप्त झाली तरी देह असेपर्यंत देह प्रारब्ध आपल्याला भोगावंच लागतं. कितीही मोठा सत्पुरुष असला तरी त्याचेही देह प्रारब्ध असतं, ते त्यालाही चुकत नाही. प्रत्यक्ष कृष्णाला शेवटी मरण कसं आलं पहा. प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूप असलेल्या रामाला शेवटी मरण कसं आलं पहा. हे त्यांचे देहाचे भोग होते. हे भोग कोणालाही चुकलेले नाहीत. पण आपण मात्र आपले भोग आपल्या सद्गुरूंनी भोगावे यासाठी प्रयत्न करत असतो. हे कसं काय? सद्गुरू तुमचे भोग भोगत नाहीत. त्या भोगाची तीव्रता हवं तर थोडीफार कमी करू शकते. तुमचे भोग ते भोगणार नाहीत. तुमचं प्राक्तन, तुमचे भोग तुम्हालाच भोगायचे आहेत. हे आपल्या मनाशी खोडगाड बांधा. प्रत्येक गोष्ट सद्गुरूला सांगण्याची आपल्याला सवय जी एक जडलेली आहे. आपले जे प्राक्तन आहे ते आहे.
सद्गुरूला सांगण्याची आवश्यकता नाही, त्याला ते आपोआप समजत असतं. सद्गुरू इतका अज्ञ असत नाही, इतका अनभिज्ञ असत नाही. तुमच्या कण आणि कण त्याला माहिती असतो, वृत्तीचा आणि शरीराचा. तेव्हा असा हा सद्गुरूला तुमच्या इच्छा समजणार नाहीत असं समजायचं काही कारण नाही. या इच्छा त्याला सांगण्याची आवश्यकता नाही. त्याला सांगण्याची आवश्यकता म्हणजे त्याला काही समजत नाही म्हणून आपण त्याला समजावून सांगतो की बाबा माझं माझं असं असं आहे. आवश्यक नाही. इतका सद्गुरू कमी असत नाही. तेव्हा आणि ह्या शेवटची जी अवस्था हळूहळू तुर्यावस्थेत आपण जायला लागतो. नादानुसंधान झाल्यानंतर, प्रकाश दिसायला लागल्यानंतर भान हरपून जातं. आणि हे भान हरपून जाता जाता काय होतं? वेणू नादाचिया किळा पान्हा फुटला निराळा असं एकनाथ याचं वर्णन करतात. माझे सुख मज दावी आले डोळा दिधली प्रेमकळा नाममुद्रा असता निरंतर येणे अनुसंधाने प्रारब्ध भोगणे गोड वाटे असं नामदेव म्हणतात. प्रारब्ध हे गोड म्हणून भोगा. ईश्वराला त्या तुमच्या गुरुला हे प्रारब्ध भोगायला सांगू नका. गुरुला कष्ट देण्याची तुमची पात्रता नाही. त्याला कष्ट देऊ नका. त्याला काहीही सांगू नका. सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्याला सर्व समजत असतं. ही तुमची भूमिका पाहिजे. जेव्हा तुम्ही सांगायला जाता तेव्हा त्याचा असा अर्थ होतो की त्याला काही समजत नाही म्हणून मी सांगतोय. माझे एक शिष्य होते, ते मला असं म्हणाले की गुरु चुकत असेल तेव्हा त्या गुरुला सांगणं आवश्यक आहे. वा वा, गुरु चुकत असेल ही कल्पनाच तुमच्या डोक्यात शिवू शकते, याचं मोठं मला आश्चर्य वाटतं. गुरु नाही, गुरु कधीही चुकू शकत नाही हे लक्षात घ्या. गुरुच्या देहाच्या हातून जरी काय होत असलं तरी त्यातला आतला जो गुरु असतो हा कधीही चुकत नसतो. इकडे तुम्ही अत्यंत ध्यान देणं आवश्यक आहे. आणि हे झाल्यानंतर हे होता होता आपोआप तुमच्या षटचक्रांचं भेदन होतं. तुमची कुंडलिनी जागृत व्हायला सुरुवात होते. कुंडलिनीला काय फक्त योगमार्गापुरता मागता दिलेला नाही. कुंडलिनी ही सर्व कुठल्याही मार्गाने गेलात तरी ती जागृत होणार आहे. हा भाग विसरू नका. योगमार्ग किंवा भक्तिमार्ग हे एकमेकांच्या हातात हात घालूनच जाणार आहेत. भक्तिमार्गालाही योगमार्गातले सगळे अनुभव येतात. जनाबाई किंवा या संतांनी जी वर्णनं केलेली आहेत, तुकारामांनी ज्ञानेश्वरांनी जी वर्णनं केलेली आहेत, हे भक्तिमार्गाचे संत असून त्यांची वर्णनं ही योगमार्गातली आहेत. त्यामुळे असा भेदभाव तुम्ही करू नका. अमुक सोपा अमुक कठीण असं नाही. गुरुची कृपा असेल तर सर्वच सोपं आहे आणि ती कृपा नसेल तर सर्वच अवघड आहे. हा भाग तुम्ही फार लक्षात घेतला पाहिजे आणि हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आता तेव्हा पूर्णब्रह्म परिस्थितीत जे कोणी पोचले ते याच देही ब्रह्मरूप झाले. ईश्वराचं गुण त्यांच्या अंगात असल्यामुळं ईश्वर रूप त्यांना मांडण्यात येतं. महासत्पुरुषांना आपण ईश्वर समजतो आणि अशाच या अवस्थेत त्या सत्पुरुषांकडून अनेक चमत्कार होतात जे सामान्य बुद्धीला गम्य असत नाहीत. त्याने अघटित चमत्कार अनेक संतांनी केलेले आहेत कारण ते ईश्वर स्वरूप आहेत. ज्ञानेश्वरांनी रेड्यांकडून वध म्हणून घेतले वेद. याचं कारण ज्ञानेश्वर हे ईश्वर स्वरूप आहेत. कुठल्याही ठिकाणी ते काम करू शकतात. प्राणीमात्र असो, झाडपाला असो, काहीही असो, ईश्वरातल्या या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचा अधिकार आणि त्या अधिकार ते गाजून त्यांच्याकडून ती विशिष्ट कामं ते करून घेऊ शकतात. हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. तेव्हा ब्रह्माची जी उपासना सांगितली आहे त्याचा अत्यंतिक फल म्हणजे याच देहात परब्रह्मस्वरूपाची अनुभूती येणे. याची देही याची डोळा. तेव्हा हा भाग आपण अतिशय समजावून घेतलं. हे सगळं समजावून घ्या. मी जे काय सांगतोय हे काय केवळ माझं ज्ञान नाही आहे. पूर्वासुरींनी जे काही लिहून ठेवलेलं आहे. माझ्या सुदैवाने मला काही नोट्स काढायची सवय होती आणि त्यामुळे हा बराचसा भाग हा माझा नाही आहे हे मी अतिशय स्पष्ट प्रांजळपणे तुम्हाला सांगतो आहे. मी हे दुसऱ्याचे कोट देतो आहे कारण माझ्या काढलेल्या नोट्स आहेत त्या आणि याच्यातला तुम्हाला जो काही उपयोग होईल तो मी तुम्हाला सांगतो. आता हे अपार सुख जे आहे
याची दोहा, याची देही, याची डोळा प्राप्त होणारं सच्चित आनंदाचं अपार सुख कसं काय आहे. चारी वाचा कुंठित जाहली, सोहम ज्योती उभारली, ज्योत परब्रह्मी जाणा, जनी म्हणे निरांजना, असं जनाबाई वर्णन करते. तुकाराम महाराज एका ठिकाणी अपार सुख कसं प्राप्त होईल ते सांगतात. तुकाराम महाराजही हा मार्ग सांगत आहेत. एकांतात निवांत बसून अभ्यासानं अनुभव घ्या, म्हणजे चित्त एकाग्रतेनं मनोलय होऊन अपार असे सुख, निरतिशय असं सुख, आनंदमय असं सुख तुम्हाला प्राप्त होईल. ब्रह्मांडाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्या स्वरूपापासून होतात मूळ, त्याचा आपोआप साक्षात्कार होईल. तुकारामांनी शेवटी जाताना 13 अभंग लिहिलेले आहेत. सर्व त्याच्या आयुष्याचा निचोड त्या 13 अभंगात आहे. तुकारामाची 13 अभंग वाचायला मिळाले तर वाचा आणि रोज पठण करा त्याचे. तुकाराम काय म्हणतात? अनुभवे अनुभव अवघाची साथीला, तरी स्थिरावला मनू ठाई, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. चित्तशुद्ध, हे प्रत्येकजण तुम्हाला अगदी ठणकावून सांगतो की तुमचं चित्त शुद्ध होणं आवश्यक आहे. हे चित्तशुद्ध नसेल तर काहीही उपयोग नाही. तया सुखा अंत पार नाही, इतकं मग सुखात तुम्ही राहाल. येऊनी अंतरी राहील गोपाळ, याची ते ग्वाही देतात की गोपाळ प्रत्यक्ष तुमच्या अंतःकरणात येऊन राहील, त्याचा वास होईल. तेव्हा तुकारामासारख्याचं हे जे काही लिहिलं आहे त्यांनी, याचाही तुम्ही अभ्यास करा. ज्ञानी भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे हे लक्षात घ्या. त्याचे सगळे पैलू तुम्हाला माहीत पाहिजे. केवळ अजाणतेपणी काहीतरी करण्यात अर्थ नाही, त्याचा उपयोग फार होत नाही. जाणून केलं तर त्याचा उपयोग होईल. आता सोहम हा नैसर्गिक अजपाजप आहे. आपण जन्माला आल्यापासून आपला सोहम सुरू आहे. श्वास घेणं आणि श्वास सोडणं. सोहम, सोहम. श्वास घेतोय तेव्हा सो, श्वास सोडतोय तेव्हा हम. हा असंख्य, हा असा अजपाजप, हा असंख्य वर्ष आपला जीव असस्तोपर्यंत चालू आहे. तेव्हा हा काही विशिष्ट जप आहे आणि तो काही विशेष सांप्रदायिक जप आहे असं समजण्याचं कारण नाही. हा सर्वसाधारण, सर्वांना लागू असणारा, सर्वांना प्रतीती येणारा असा सोहम हा जप आहे. तेव्हा रामदास स्वामींनी दासबोधामध्ये याच्यासाठी एक स्वतंत्र समास दिलेला आहे. हा गहन विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे. आपण तो त्या ठिकाणी वाचलात तर बरं होईल. आता जपाचा तात्विक अर्थ आपण बघूया. एकांती मौन्य धरुणी बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती, असं रामदासांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. हा जो अनायासे सहजासहजी जप आपल्याला जो सोहम होत असतो, याच्याकडे आपण लक्ष दिलं तरीही उपयोग होईल. एकांतामध्ये स्वस्थचित्तानं बसा आणि श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे सोहम सोहम असे शब्द उमटतात असं आपल्याला अनुभवाला येतं. श्वास आत घेताना सो असा शब्द आणि बाहेर सोडताना हम असा शब्द उमटतो. अशा रीतीने सोहमचा हा अखंड जप आपला चालू असतो. आणि हा जप, याच्याकडे साक्षित्वाच्या नजरेने जर तुम्ही पाहिलं, साक्षित्व महत्त्वाचं आहे, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही म्हणजे देह नाही. हा देहाचा हा प्राण आहे, हा आत जातो बाहेर येतो तोपर्यंत तो देह आहे. आणि हा जोपर्यंत आहे तोपर्यंत हा सोहम जप, अजबा जप अखंड चालू आहे तुमचं शरीर सोडस तोपर्यंत. नित्य श्वासोच्छ्वासाच्या रूपानं होणारा हा जप आहे. हा जपणं आपल्या हाती नाही, श्वासोच्छ्वास बंद करणं आपल्या हाती नाही आहे. तेव्हा श्वासोच्छ्वासाचा नियम आपल्याला करता येत नाही. बंद करतो आम्ही, 1 तासभर माझा श्वास बंद करतो, असं नाही करता येत. हा जप आपोआप नित्य होत असतो आणि तो सोहम असा होतो. या मंत्रात किती सामर्थ्य आहे, हा किती भारी मंत्र आहे, याचं रहस्य काय आहे हे जाणल्यासाठी तदनुरूप त्याचं अनुष्ठान केल्यास ब्रह्मप्राप्ती होईल असं संत म्हणतात.
कित्येक संप्रदाय श्वासावर लक्ष ठेवावं आणि सोहम सोहम म्हणावं असं म्हणतात, तर कित्येक श्वास घेताना सो आणि सोडताना हम असं म्हणावं असं सांगतात. कित्येक याचं उलट सांगतात, तर काही जण नुसते सोहम म्हणा असा उपदेश करतात. हा उपदेश जो हवा त्यास करतात आणि जपणारे अनुयायीही तो जप हवा तेव्हा आणि हव्या त्या ठिकाणी करतात. कित्येक तर सर्वांपुढे जाऊन सोहमवर शब्द वेदांतशास्त्र बसून दाखवतात. प्रवृत्ती निवृत्ती जीव शिव आत्मा परमात्मा सर्व लक्षणा भावना महावाक्य वगैरे वगैरे सर्व या सोहमवर ते बसून रिकामे झाले. यातलं रहस्य काय हे यथाशास्त्र आपल्याला कळलं पाहिजे. हे रहस्य जर सोहमचं कळलं तरच त्या सोहम जप करण्यात काही अर्थ आहे. नुसती रूपकं करून आत्मवंचना करून घेणं बरोबर नाही. शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती ही दोन्हीही पटणं आवश्यक आहे. तेव्हा या दृष्टीने जर विचार केला आपण तर आपल्याला दिसेल की सोहम या बाह्यरूपाकडे न पाहता लक्षणावृत्तीने आणि गूढार्थाकडे पाहायला शिकलं पाहिजे. प्राण आणि अपान यांची भेटी केली आणि ते एकत्र केले म्हणजे सुषुम्ना सापडतो. ह्या सोहमचा मूळ उद्देश सुषुम्ना जागृत करणे हा आहे. त्या मार्गाने गेलंय म्हणजे स्वस्वरूप साक्षात्कार होऊन मग आत्मस्वरूपी लीन सुषुम्ना एकदा जागृत झाली की ती षटचक्र भेदन करून वर जाते, सहस्रारामध्ये जाते. आणि या सहस्रारामध्ये तुम्हाला आत्मस्वरूप दिसण्याची शक्यता आहे जर तुम्ही केलं. वृत्ती निरोधाभ्यासाने पाहिल्यास वृत्तीचा उद्भय आणि लय हे दोन्ही अवस्था जाणून आपलं साक्षीत्व ओळखणं हे ह्या सोहमचं उद्दिष्ट आहे. वृत्तीचं उद्भवकाली तिची जाणीव होणं, तिची स्थिती कळणं आणि शेवटी तिचा लय झालेला पाहणं, या तिन्ही अवस्थांचे आपण साक्षी आहोत असा अनुभव घेणं म्हणजे स्वस्वरूप जाणणं आहे. एका जनार्दने आपणाशी जाणणे, साक्षीत्व देखणे तेची सोहम असं एकनाथांनी याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. तर सोहम जप करता करता सकार आणि हकार नष्ट होऊन संधीतला फक्त ओंकार अनुभवाला येतो. या मध्यमार्गाने जावं, त्याचं साक्षीत्व ओळखावं आणि त्याच्या अनुसंधानं ध्यानानं परब्रह्मरूपी लीन व्हावं. ही वृत्ती अत्यंत श्रेष्ठ दर्जाची आहे. हिच्याच रोगे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते. ही एकच वृत्ती शेवटी सर्वव्यापी असते. वृत्ती मुळाकडे पाहे त्यास राम दिसत आहे, स्तब्ध होऊन या राहे रामची दिसे. मन मुरडे आटे तव मार्गी राम भेटे, मागे पुढे प्रकटे रामची अवघा. असा वृत्तीचा लय होतो. तेव्हा असं जरी आहे तरी वृत्ती लीन करायला ही वृत्ती लीन होणं आवश्यक आहे. शेवटी शून्य. आपण या योगनिद्रेच्या अभ्यासामध्ये पाहिलं की शेवटी सर्व शून्य या अवस्थेत आपण गेलं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी हा सुद्धा मग शेवटी भ्रम होतो. मी आहे तिथे मी आला पुन्हा त्या अहम ब्रह्मास्मीमध्ये, तोही नष्ट झाला पाहिजे. याच्याविषयी नामदेवानी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. नामा म्हणे नाम गायीन निर्विकल्प येसी आपोआप गिवसित. नामसुद्धा निर्विकल्प रूपात गायीन असं रामदेव म्हणतात छाती ठोकपणे. ज्याला आपण भक्तीचे प्रेरणा जाई असे संत म्हणतो, त्याचे हे उद्गार आहेत. तेव्हा आपण या ठिकाणी आता आपण थांबूया. हे ज्ञान होऊन परब्रह्मरूपी कसं लीन होता येते एवढं फक्त तुम्हाला मी तोंडी सांगितलेलं आहे. कुठेतरी आत याचा अर्थ लक्षात घ्या आणि प्रेमाने करा. प्रेमे आळवीनं, परमेश्वराला फक्त प्रेमाने आळवलं तरच तो प्राप्त होतो. हक्काने प्राप्त होत नाही. त्याला प्रेम द्यावं लागतं तरच तो प्रेम देतो. आणि त्याचं प्रेम सहन करण्याइतकी ताकद ठेवा. तर आता या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार.